एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवूनी. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटं शिखंत पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य देवी स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलं. वैकुंठवासी कैलासवासी किसनराव दत्तोबा हरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसं या अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचा होतो जन्म उत्सव. भगवंताचा काय होतो? जन्म उत्सव. साधू संतांची होती पुण्यतिथी आणि तुमचं माझं होतं श्राद्ध. लक्ष देऊन ऐका बरं. भगवंताचा काय होतो? जन्म उत्सव. साधू संतांची होती पुण्यतिथी आणि तुमचं आणि माझं होतं श्राद्ध. श्राद्ध या शब्दाचा सोपा आणि सरळ अर्थ काय आहे माहिती आहे का? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध. या जगाचा जर विचार करू गेलो तर या जगामध्ये काही असे पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे पण श्रद्धा नाहीये. काही ठिकाणी विश्वास आहे पण श्रद्धा नाही आणि काही ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे आणि काही ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे. पहिला प्रश्न असा आहे, मित्राच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा असते का विश्वास असतो? जगातल्या कोणत्याच मित्राचा मित्रावर श्रद्धा नसते. मित्रावर माणसाचा काय असतो? विश्वास असतो. मी रात्रभर प्रवास करून सकाळी 5-5:30 वाजता तुमच्या गावाला पोहोचलो. रात्री लातूरच्या पुढे कीर्तन होतं. मी रात्रभर गाडीत झोपलेलो होतो. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. माझी माझ्या ड्रायव्हरवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो हा विश्वास आहे म्हणूनच झोपलो. तसं झोपलो नसतो. बरोबर आहे का नाही? ड्रायव्हरवर माणसाचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. याच्याही पुढे जाऊन सांगतो, मित्रावर माणसाचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. आता सर्वांसाठी एक प्रश्न आहे, बायकोवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? म्हणजे सगळ्याचे लग्न झालेले आहे तुमच्या? सोपा प्रश्न आहे. जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते. बायकोवर काय असतो? माणसाचा विश्वास असतो. पण जगामध्ये काही पात्र असे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे. वडिलाच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? वडिलाच्या ठिकाणी श्रद्धा सुद्धा आहे आणि वडिलाच्या ठिकाणी काय आहे? विश्वास सुद्धा आहे. आईच्या ठिकाणी श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईच्या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे आणि आईच्या ठिकाणी श्रद्धा सुद्धा आहे. अजून 2 पात्र तुम्हाला सांगतो. भगवंताच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि भगवंताच्या ठिकाणी माणसाचा काय आहे? विश्वास आहे. संतांच्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे आणि संतांच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे. किती गोड प्रमाणे पहा. काय सांगो संताची पायी हा माझा विश्वास,
हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे, देवाच्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे. संताच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे, संताच्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे. आणि तदनंतर देवाच्या ठिकाणी, आईच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे, विश्वास आहे. वडिलाच्या ठिकाणी श्रद्धा आहे, विश्वास आहे. आणि त्या श्रद्धेच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी, त्या विश्वासाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी तुम्ही आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्याला काय म्हणतात? वर्षश्राद्ध म्हणतात. अगदी गोड नियोजन या सर्व कुटुंबियांनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. पहिला प्रश्न तुम्हाला सर्व जाणकार मंडळीला विचारायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं हो की ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ तुकोबरायला आली? पहिलं तर दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. थोडं लक्ष द्या फक्त. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख, दुसरं दुःख आहे पापाचं आणि तिसरं दुःख आहे गर्भवासाचं. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. आपण एकदम सोपं सांगू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये येणं शक्यच नाहीये. गाथ्यामध्ये एक अभंग आहे, घरी गेल्यानंतर वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मेली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. मला एवढंच सांगायचं, ज्या महात्म्याची गावची पाटीलकी गेली तरी तो महात्मा देवाला म्हणतो, देवा बरं झालं. ज्या महात्म्याची पाटीलकी गेली, ज्या महात्म्याची शावकारकी गेली तरी तो देवाला म्हणतो, देवा बरे झाले, देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली. याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू का गड्यानो? ज्या महात्म्याची बायको अन्न करता मेली तरी त्या महात्म्यानं पांडुरंगाकडे तक्रार केली नाहीये. मला एवढंच सांगायचं, साधी एखादं कीर्तन जर रद्द झालं तर आपण दिवसभर करमत नाही. एवढा आपण नावासाठी एवढ्या याच्यासाठी हापापलेलो आहे. ज्या माणसाचं जीवनाचं सर्वस्व गेलं तरी तो महात्मा देवाला म्हणतो, देवा बरं झालं. त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख येणं शक्य नाहीये. याच्याही पुढे जाऊन सांगतो, तालुक्याचा आमदार जर कोणाच्या ओळखीचा असेल ना महाराज, एकदम चांगला आमदाराचा जवळचा माणूस असेल ना, तो तालुक्यात कोणालाही धमक्या देतो. तो कोणतंही लिटिगेशन काढतो का, आमदार माझ्या ओळखीचा आहे, संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या तुम्ही, आमदाराकडे अजिबात जाऊ नका, कीर्तनाकडे या. साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला, तुम्ही तालुक्यात कोणालाच भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील ते तुकोबराय गरीब कसे असू शकतात महाराज? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजाकडे सगळे किल्ले ताब्यात होते, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती बसत होते. काही लोक म्हणतात, महाराज 32 मन का थोडं झालं का? अरे 5 वर्ष आमदार झाला तर तो 1000 कोटी कमवतो. महाराष्ट्राचे राजे होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही त्यांच्याविषयी अजिबात अंतःकरणात संशय घेऊ नका. आणि छत्रपती ज्या महात्म्याचा शिष्य आहे, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख रे, ठीक आहे महाराज. दुसरे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख, साधू संतांच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाहीये. प्रमाण घ्या, झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्याअंगी. याच्या पुढचं दुसरं प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दीपाप पुण्य लागून दीपाप. तुका म्हणे आम्ही झालो
लागून दी पाप पुण्यांगा. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतात चौथीचे ठाई काही करण्याची नाही. त्या ठिकाणी पापही नाहीये पुण्य नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दी पाप पुण्यांगा. मग ठीक आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. एक जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. काही लोक म्हणतील का हो जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख अजिबात नाहीये. साधू संतांचं प्रमाण घ्या. गर्भवासाचं दुःख फक्त तुम्हाला आणि मला आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. गर्भवासाचं दुःख फक्त तुम्हाला आणि मला आहे. साधू संतांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही. प्रमाण घ्या. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. आणि गर्भवासाचं दुःख जर साधू संतांच्या जीवनामध्ये असतं तर साधू संतांनी ही प्रतिज्ञा केलीच नसती, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. ज्या अर्थी साधू संत जन्म घ्यायचं म्हणतात त्या अर्थी साधू संतांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख अजिबात नाहीये. लक्ष देऊन ऐका. दारिद्र्याचं दुःख नाहीये, पापाचं दुःख नाहीये, गर्भवासाचं दुःख नाहीये. मग तुकोबराय देवाला म्हणतात तरी कसं? ओ देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी करा. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय. ही रात्रंदिवस चिंतन करतोय कशासाठी? तुझ्यासाठी करतोय. बायको अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ नाही कमी झाला. कोपला पाटील गावीची ही लोक आता माझं भीक कोण गाली. गावाचा पाटील माझ्यावर कोपला, उकळतं पाणी माझ्या अंगावर टाकलं. एवढा त्रास संसारामध्ये झाला देवा, पण यत किंचित तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये परमार्थात बदल झाला नाहीये. मग देवा एवढं प्रेम करून माझ्या पदरात काय पडतंय? ही बंडखोरी जी असते ती राजकारणात होती अशी नाहीये. बंडखोरी का होती? आम्ही सगळं करून जर आम्हाला तिकीट भेटत नसेल त्यावेळेसच बंडखोरी होती का तशी होती? मग तुकोबराय सांगतात रात्रंदिवस तुझे प्रयत्न करून, रात्रंदिवस तुझं चिंतन करून तुझी कृपाच जर आमच्यावर होत नसेल तर मग तुकोबराय देवाला धमकी देतात, हे जे तुझं वजन आहे ना, हे लोक तुला जे मंत्री महोदय म्हणतात, तू माहिती आहे आम्हाला काय लायकीचं आहे. तुझी लायकी नसताना सुद्धा लोकांना आम्ही तुझं वर्णन करून सांगतो. पुढारी हा पुढाऱ्यामुळे नसतो, पुढारी हा कार्यकर्त्यामुळे असतो. कोणामुळे असतो? कार्यकर्त्यामुळे. तसा देव हा देवामुळे नाहीये. देवाचं देवत्व हे संतांमुळे. कोणामुळे? संतांमुळे. तुकोबराय देवाच्या दरबारात उभे देवाला सांगतात, आमुची भावे तुझं देव पण ते का विसरून राहील असे. तुला जे देव पण आहे ते आमच्यामुळे, नाही तर तुझं काय वर्णन करायचं देवा. अबे ती दुसायला एक नंबरचा काळा आहे बे. तरी आम्ही लोकांना काय सांगतो माहितीये का? राजस कुमार मदनाचा. अबे तुझा खानदानी व्यवसाय चोट्टा आहे ना बे. तू चुरा चुरा कर माखन खाया गौलनिकानंद कुवर कनया. तरी आम्ही लोकांना काय सांगतो माहितीये का? उदार तो हरी ऐसी कीर्ती अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे तोची एकदान शूरदाता. देवा आम्ही जे तुझं एवढं वर्णन करतो अपेक्षा काय आम्हाला काहीच नाही पांडुरंगा. फक्त तुझी आणि आमच्या जीवनामध्ये काय व्हावी? कृपा व्हावी. पण जसं जसं मी तुझ्या जवळ येतोय तसं तसं तुझ्या आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय. आणि अंतर वाढण्याचं कारण फक्त जाळं आहे. अंतर वाढण्याचं कारण काय? जाळं. जाळं या शब्दाचा सोपा अर्थ सांगू. मच्छीमारी माशा पकडण्यासाठी समुद्रात घेऊन जातात, त्याला काय म्हणतात? तो काय म्हणतात? जाळं. पारधी समाजाचे लोक हरणी पकडण्यासाठी जंगलात जे लावतात त्याला काय म्हणतात? जाळं. काही ससे पकडण्यासाठी, ल्यावऱ्या पकडण्यासाठी चित्र, हे माहिती तुम्हाला ल्यावऱ्या चित्र वगैरे? ते तिकडं ग्रामीण भागात खूप आहे. त्या ल्यावऱ्या पकडण्यासाठी जे लावले जातात त्याला काय म्हणतात? जाळं. तुमच्या डोक्यात जे जाळं आहे, माझ्या डोक्यात जे जाळं आहे त्याला जाळं समजायचं नाहीये. जाळं या शब्दाचा सोपा अर्थ ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय? ममत्व. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की त्याला काय होतं? दुःख होतं. गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये जो उपदेश केलाय तो जाळ्या संबंधातीच आहे. हे पिताश्री देहेस्ति मांसृद्रे भीमतीम तेजत्वम जाया अशुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भाव भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या आणि भगवंताचं चिंतन करा. काय करू बोला? मुलानं सांगितलं धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जा जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. नाही तुम्हाला संस्कृत श्लोक कळाला तर मराठीमध्ये किती गोड वर्णन आहे महाराज. माया विगणे भ्रमला
माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो का रे. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलंसं म्हणलं की दुःख सुरू होतं. एकदम सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, पटल, प्रॅक्टिकली गोड उदाहरण आहे. मोरे दादा, एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे? हा माईक कसा आहे हो? सजीव आहे का निर्जीव आहे? बोलत चला गड्या हो. हा निर्जीव आहे. असं बोलत. मी रात्रभर प्रवास करून सकाळी 5:30 वाजता आलेलो आहे, तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे. तुमच्यावर काही कर्ज आहे का? मग तुम्ही एवढे नाराज काय? तिकीट भेटलं नाही तुम्हाला? मग नेमकं ताण काऊन घेता? असं फ्रेश कीर्तनकारा समोर असं मस्त गुलाबाच्या फुलासारखं बसलं पाहिजे. तुम्ही ते गणपती कसे बसतात 10 दिवस, त्याला तांदूळ फेकून मारा, गुलाल फेकून मारा, ते बिचाराचा हा नाही होत. तसं नाही, असं मस्त. माईक सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. सोपं उदाहरण, प्रॅक्टिकली उदाहरण आहे. माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, तुम्ही जेवण वगैरे करसाल, भेटीगाठी होईल, तुम्ही निघून जासाल, मीही निघून जाईल. आणि आमच्या मोरे दादानं जर हा माईक 4 महिने इथं ठेवला, तर या माईकला मोरे दादाशी काही घेणं देणं. ठीक आहे ना, जड आहे ना ते, त्याला सुख नाही, दुःख नाही, त्याला कोणतीच त्याच्याकडे काय नाहीये, अजिबात स्थिती नाहीये. मग मला एवढंच सांगायचं, हा माईक निर्जीव आहे. याला मोरे दादाशी घेणं नाही, कीर्तनकाराशी घेणं नाही, गायकाशी घेणं नाही, वादकाशी घेणं नाही. आपण सगळे जरी निघून गेलो तर आजपासून हा चातुर्मास करू शकतो. इथं काय करू शकतो? काय करू शकतो? चातुर्मास. पण ऐका ना उदाहरण. आता कीर्तन संपलं, एखादा मनुष्य माझ्या दर्शनासाठी आलाय, मी खुर्ची टाकून बसलेलो आहे, आणि त्याचा पाय लागला या माईकला, आणि हा माईक खाली पडला. खाली पडल्यानंतर पुढचं टवकन फुटलं. काय फुटलं? टवकन फुटलं. टवकन फुटल्यानंतर मेकॅनिकलनं खर्च सांगितला 3000 रुपये. किती खर्च सांगितला? 3000 रुपये. संपलं माझं उदाहरण. आता उत्तर द्या, दुःख माईकला झालं का मोरे दादाला झालं? हा, दुःख माईकला झालं का मोरे दादाला? मोरे दादाला. याचं कारण काय आहे? मोरे दादानं फक्त एकच गलती केली की हा माईक माझा आहे म्हणला. काय म्हणला? माझा. जिथं तुम्ही माझं म्हणसाल तिथं दुःख सुरू होतं महाराज. काय होतं मग? आता निर्जीव माईक जर पडला तर सजीव मोरे दादाला एवढा त्रास होतो. सजीव बायको आजारी पडल्यानंतर किती मोठा ताण आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो का रे. तुझ्या आणि माझ्या मधलं जे अंतर आहे देवा, ते फक्त आणि फक्त या जाळ्यामुळे. ही तुकोबरायच्याच अंतकरणाची परिस्थिती असं नाहीये, गवळणीच्या सुद्धा अंतकरणाची परिस्थिती हीच आहे. गवळणी निळोबारा एका गवळणीमध्ये सांगतात, याचे लागी वो ते जियले भोग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. हे देवा, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय देवा, तुझ्यासाठी काय नाही केलं, विषयाचा त्याग केला. याच्या पुढे गवळणी काय म्हणतात देवा, याचे लागी ओ मंत्र जप केला, याचे लागी ओ वेदांत पाहिला. देवा, तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, तुझ्यासाठी वेद वेदांताचं अध्ययन केलं, आणि एवढं सगळं सर्व करून आमच्या पदरात काय पडलं? काय मोकलिले वनी सावजाने वेधिले. मग गवळणी आपल्या अंतकरणातला आक्रोश देवासमोर प्रगट करतात. कान्हया रे,
सुद्धा देवाला सांगता, देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करून आमच्या पदरात काय पडलंय रे, काहीच नाहीये. याचं कारण फक्त जाळं आहे. मग जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंगाला विनंती करतात, हे पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं चिंतन करून, रात्रंदिवस तुझं भजन करून तुझ्याने माझ्यामधला दुरावा दिवसांदिवस वाढत चाललाय. आणि त्या दुराव्याला कारण जर काय असेल तर फक्त जाळं आहे. ते अंतःकरणातलं ममत्व रूपी जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं एक वेळ करी या दुःखावेगळे, 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 उगवणे दुरिताच झाड उगवणे, दुरिताच झाड उगवणे, दुरिताच झाड उगवणे, दुरिताच झाड उगवणे, दुरिताच झाडे उगवणे, दुरिताच झाडे उगवणे, दुरिताच झाडे उगवणे, आठवीन पाय आम्हाला नमत, 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 आठवीन आठवीन पाय आम्हाला नमत, आठवीन पाय घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय आपलं दुःख न पांडुरंग परमात्मा समोर व्यक्त करतात. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणे. दुरितांचं जे जाळं म्हणजे ममत्व रूपी अंतःकरणात जे जाळं आहे ते नष्ट करून एकदा मला या दुःखातून मुक्त कर. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाहीये. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये कधी आलंच नाहीये. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय दुःख आहे ज्याचं त्याला माहिती आहे. भलेही प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाही, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण जगातल्या प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखे सुखे राम के दास. काही शरीरानं दुःखी आहे, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, कोट्याधीश आहे काही लोक, पण शारीरिक सुख अजिबात सुद्धा नाहीये. मी परवा दिवशी 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या माणसाकडे कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन संपल्यानंतर मला फेटा बांधायचा म्हणून त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं. आणि मग मी बेडरूममध्ये फेटा बांधत असताना तो घराचा मालक मला सांगत होता, म्हणे महाराज 14 लाख रुपये मी माझ्या बेडरूममध्ये खर्च केले म्हणे. बरं बरं बरं, सगळं फॉरेनर फर्निचर आहे म्हणे, सगळ्या गोष्टी. म्हणलं बरं बरं बरं, पण म्हणे महाराज सांगू का, मला या बेडरूममध्ये झोपच येत नाही. काय म्हणला, मला या बेडरूममध्ये झोप येत नाही. मी पलंगावर पडलो म्हणे महाराज की माझ्या डोक्यात विचार सुरू होतात म्हणे. काय सुरू होतात? विचार सुरू होतात.
झोपण्यासाठी बेडरूम नाही लागत गड्यानं, झोपण्यासाठी एसी नाही लागत. आता हे सगळे वारी करणारे लोक आहे, अध्यक्षाला माहिती आहे, पंढरपूरच्या वारीत काट्यात झोपतो माणूस, काट्यात. जे कधी घराच्या बाहेर निघलं नाही असं सुद्धा काट्यात झोपतं. बरं विशेष आहे ना महाराज, एवढ्या वर्षापासून ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा चालू आहे, कुठं झुडपात झोपतात, काट्यात झोपतात, दगडात झोपतात, पण अजून साधा एका माणसाला विंचू सुद्धा चावला नाही महाराज. ऐकली तुम्ही एखादी घटना? नाही, सर्प सुद्धा चावला नाही. याचं कारण ती ताकद माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. म्हणून प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. बऱ्याचशा लोकांच्या घरी जेवणाचा प्रसंग येतो, जेवायला बसल्यानंतर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात. किती? एकदा एका वाटीत हात घातला की त्या वाटीचा नंबर परत येत नाही, आणि त्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीचं भाकर. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणावं साहेब घ्या ना गुलाबजाम, ते म्हणे महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2. गोळ्या सोडून दुसरं खायला भेटत. देव आहे महाराज तो. देवासारखं हुशार या जगामध्ये कोणीच नाहीये. ज्यावेळेस पाहिजेत असतं त्यावेळेस भेटत नाही, ज्यावेळेस पाहिजे असतं, ज्यावेळेस पचनक्रिया चांगली असते त्यावेळेस शिळ्या भाकरीचे कुटके सुद्धा भेटत नाही, आणि ज्यावेळेस सगळं काही असतं देव काहीच खाऊ देत नाहीये. देवाचं गणित आहे. तुमच्या मनासारखं जर सगळ्या गोष्टी झाल्या तर देवाची किंमत कशी कळल? अजिबात नाही. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं कमी ठेवलंय. काही काहीकडे पैसा द्याला, पण वरती फक्त बटाटेचे. अक्कल अजिबात नाही. काही काहीला अक्कल एवढी आहे पण रुपया नसतो त्याच्या खिशामध्ये. म्हणजे काही काहीकडे पैसा आहे तर ज्ञान नाहीये, काही काहीकडे ज्ञान आहे तर पैसा नाही. काही काही अभागी असे की त्यांच्याकडे पैसा बी नाही आणि काही काहीकडे ज्ञान नाही. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी कमी ठेवलेलं आहे. लता मंगेशकरांसारखी गायिका या जगात होईल का हो परत? सरस्वती होती महाराज त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये. 98 वर्ष जीवन जगले, 98 वर्ष शेवटचा श्वास घेतला, पण कंठ 16 वर्षाच्या लेकरासारखा होता. एवढं जपलं त्या मायमाऊलीनं कंठाला. भारतानं भारतरत्न पुरस्कार दिला. मला एवढं सांगायचं, पण जेवढं गाणं गोड होतं तेवढं स्वरूप सुंदर होतं का हो? अजिबात नाही. काही काहीकडे स्वरूप आहे तर गुण नाहीये, काही काहीकडे गुण आहे तो स्वरूप नाही. काही काहीचं गाढ वनशेत खाल्लं पाप ना पुण्य, गुणही नाही आणि रुपये नाहीये. म्हणून जगातला प्रत्येक जीव हा कसा आहे? दुःखी आहे. महाराज किती गोड सांगतात पहा. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया राजकारण आता वैयक्तिकच झालेलं आहे महाराज. ते तुमच्या लेकराजवळ आलंय, ते तुमच्या घरच्या पत्नीवर आलंय, ते तुमच्या बहिणीवर आलंय. आणि असं जर झालं त्याच्यामुळे 40% 45% वर लोक मतदान करायला तयार. लोकांनी सोडून दिलं. त्यांना माहिती आहे कोणी जरी निवडून आलं तर वाटुळं आपलंच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देशाचा राजा दुःखी आहे, त्या देशाची प्रजा कधीच सुखी राहू शकत नाही. आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधू कधीच सुखी राहू शकत. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं जे दुःख आहे ते वेगळे. तुकोबरायच्या जीवनातलं, साधूच्या जीवनातलं दुःख एवढंच असतं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही हे खंडईल कर्म पारोशतील धर्माधर्म कास याने कळेल हे वर्म मनोने श्रम वाटत असे. काही घेणं देणं नाही. साधूच्या जीवनामध्ये एकच दुःख आहे, बेटी लागे जीवा लागली, बेटी लागे जीवा लागली से आ, बेटी लागे जीवा लागली से आस, बेटी लागे जीवा लागली से आस.
वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. फक्त त्यांच्या जीवनामधलं एवढंच दुःख आहे, दीनतैसी रचनी झाली ओ माई, अवस्था लावून गेला अजून का नाही. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. रात्रंदिवस फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. तुकोबराय सांगता देवा काही अपेक्षा नाही, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणे. ठीक आहे तुकोबराय, या दुःखातून जर मी तुम्हाला मुक्त केलं, तुम्ही काय करसाल त्याचं उत्तर जगत. आठवीन पाये हा माझा नवस, 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 आठवीन रात्रानी दिवस पांडुरंगा. देवा एकदा जर तुम्हाला या दुःखातून मुक्त केलं ना, मी काहीच करणार नाही, रात्रंदिवस तुझे पाय आठवेल. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त सर्व आपण मंडळी उपस्थित आहोत, निश्चित कोणाच्याही दशक्रिया विधीला गेले, कोणाच्याही पुण्यतिथीला गेले की तिथं गेल्यानंतर एक गोष्ट घेऊन येत जा. लोक कीर्तनकारासमोर बसले की अशा माना हलवतात, महाराज असं वाटतं की कीर्तन संपले की हिमालयात जातं काय का माणूस. पण येत किंचितही लोकांमध्ये अजिबात परिवर्तन नाहीये. दशक्रिया विधीला गेले, कोणाच्या अंत्ययात्रेला गेले की तिथं बसल्यानंतर गप्पा नका करत जाऊ. तिथं बसल्यानंतर त्या अंत्ययात्रेत ज्याला जाळताय त्या माणसाकडे पाहत चला आणि हा विचार करा की मला सुद्धा कधी ना कधीतरी या ठिकाणी ये नाही, मला सुद्धा माझा शेवट सुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही 50 कोटीचं घर बांधा, नाही तर 13,000 कोटीचा मोठा बंगला बांधा, तुम्हाला शेवटचा मुक्काम पत्राच्या रूम मध्येच करणं एवढं जरी प्रत्येकाला कळलं तरी खूप झालं गड्यांनो. मग माणूस म्हणून जीवन जगत असताना एवढं चांगलं नका जगू. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला होता, असा इतिहास ऐकतोय आपण इतिहासकारांच्या मुखातून. मला माहिती आहे तुमच्या आणि माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार याची गॅरंटी मी तुमचीही घेतो आणि माझी सुद्धा घेतो. एवढं तुम्ही चांगलं जगू शकत नाही, एवढं मीही चांगलं जगू शकत नाही. पण आपण गेल्यानंतर 2 लोकांनी तरी आपल्यासाठी 2 अश्रू ढाळले पाहिजे, याची प्रत्येकाने तयारी केलीच पाहिजेत गड्यांनो. नका पुणे जिल्हा रडू देऊ, पण कमीत कमी आपला तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे, याची तर प्रत्येकाने तयारी केली पाहिजेत. बरं नका का तालुका रडायनं, कमीत कमी आपलं गाव नका का गाव रडायनं, कमीत कमी नातेवाईक तर रडले पाहिजे. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची हो तुम्हाला. अहो काही लोक एवढे वाईट वागतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. मी या मताचा माणूस आहे.
लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगू नका गड्यानो, थोडं दिवस जीवन जगा. ज्ञानोबरायचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे महाराज, पण काम एवढं सुंदर केलंय. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. एवढे दिवस झाले साधू संतांना जाऊन, एवढे दिवस झाले क्रांतिकारी लोकांना जाऊन, तरी सुद्धा त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. एक वाक्य लिहून ठेवा माझं, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना गड्यांनो, ज्या रक्ताने फक्त स्वतःच्या मुलांचा विचार केला, ज्या रक्ताने फक्त बायकोचा विचार केला, स्वतःच्या नातेवाईकाचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की जिवंतपणे त्याचं रक्त त्याला भाकरी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या समाजाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे गड्यांनो. इथं बसणाऱ्या 95% लोकांना तुमच्या खापर पंजोबाचं नाव माहीत नाही. पंजोबाचं माहीत असेल तर खापर पंजोबाचं नाही, खापर पंजोबाचं माहीत असेल तर टप्पर पंजोबाचं नाही, टप्पर पंजोबाचं माहीत असेल तर चपर पंजोबा होता का नाही तुम्हालाही माहीत नाही, मला सुद्धा. मग मला एवढंच सांगायचं, पंजोबाने प्रॉपर्टी कमवली, पंजोबाने नाव कमवलं परिसरामध्ये, तरी सुद्धा त्या पंजोबाला पोरं विसरून गेले, नातू विसरून गेले. 450 वर्ष झाले तुकोबा राहिला, तरी त्यांच्या नावाचा सुगंध अजून का दरवळतोय याचं जीवनचरित्र पहा डोळ्यासमोर. अरे जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांचं जीवनचरित्र जर अभ्यासलं तर जीवनभर या लोकांनी फक्त आणि फक्त या समाजाचाच विचार केलाय. विठ्ठल 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 सांगता देवा, बाकी मी काहीच करणार नाही. आठवीनं पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं चिंत करील. तुकोबराय तसंही देवाचं चिंतन करतच होते ना. गोविंदासनी गोविंदाशी आणि गोविंद त्यामनी बैसला असे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा एक पांडुरंग ठाणे, पांडुरंग माने, पांडुरंग ठाणे, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाचं ध्यान करत होते. आपणही काहीतरी कालावधी देवासाठी काढला पाहिजेत महाराज. एक सांगू तुम्हाला, मनाला समाधान पैशानं नाहीये, मनाला समाधान तुमच्या पदानं नाहीये, मनाला समाधान तुमच्या सत्तेनं सुद्धा नाहीये. पैशानं जर समाधान म्हणावं महाराज, तर जेवढे पैशावाले लोक दुःखी तेवढे कोणीच नाही हो. सत्तेनं जर समाधान म्हणावं तर सत्ता येती जाते ना, तिथं सुद्धा सुख नाहीये. समाधान, आनंद, सुख, शांती या गोष्टी ज्या आपण ऐकतो ना महाराज, त्या आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं महत्वाचं आहे. आता बरेचसे लोक इथं कीर्तनासाठी आलेले, काही लोक टू व्हीलरवर आलेले, काही लोक पायी आलेले, काही लोक स्विफ्ट घेऊन आलेले, काही लोक क्रीटा घेऊन आले, काही बिचारे फॉर्च्युनरमध्ये आले, काही BMW मध्ये आले असतील. आता कीर्तन संपल्यानंतर टू व्हीलरवाल्या माणसाने पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं म्हणजे तुम्हाला दुःख होणार. तुम्ही विचार करायचा, अरे याला जायला अर्धा तास लागणार आहे, आपण 20 मिनिटात घरी पोहोचतोय, बरोबर आहे का नाही. पण टू व्हीलरवाला एवढं खोडेले ते कधीच पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहत नाही, ते स्विफ्टवाल्याकडे पाहतं. कोणाकडे पाहतं? स्विफ्टवाल्याकडे पाहतं. बरं, स्विफ्टवाल्याने विचार केला पाहिजेत, 1 लिटरला 24 किलोमीटर चालते, याच्यापेक्षा अजून काय आनंद आहे. पण स्विफ्टवाल्याला कुठं दम निघतो, तो क्रीटावाल्याकडे पाहतो. कोणाकडे पाहतं? बरं, क्रीटावाल्यांना सुद्धा विचार करायला पाहिजे. 1 लिटरमध्ये 18 किलोमीटर चालते ना,
पण क्रीटावालं समाधानी अजिबात नाही, ते इनोवावाल्याकडे पाहतोय. कुठं पाहतं बरं? इनोवाल्यानं तरी काय तहान घ्यावं, 1 लिटरमध्ये 10-12 लिटर कशी बी देते ॲव्हरेज, पण त्याला कुठं दम निघतो, तो इंडियरवाल्याकडे पाहतोय. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं की तुमचं सुख कमी होतं महाराज. या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की ते 3,000 रुपयामध्ये सुद्धा महिना काढतात, आणि या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे त्यांना एका बैठकीला 40-40 लाख रुपये सुद्धा पुरत नाही. हे सुद्धा लोक आहे बरं. म्हणून लक्ष देऊन ऐका. समाधान सुख आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पहा. ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. समयासी सादर म्हणावे, समयासी सादर तैसे राहावे. थोडा काळ भगवंतासाठी देत चला. 24 तास देवान तुम्हाला दिलेले. राजकारण करा, व्यवसाय करा, धंदा करा, काय करायचं ते करा, पण त्यातला 1 तास माझ्या भगवंतासाठी काढला पाहिजेत का नाही? त्या 1 तासामध्ये तुमचं नाव नकोय, त्या 1 तासामध्ये तुमची प्रॉपर्टी नकोय, तुमचं राजकारण नको, तुमचे घरचे नको, लेकरं नको, बाळ नको. 1 तास फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं भगवंताचं चिंतन करा. महाराज मी नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला, तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट आलं तर माझा जगाचा मालक ते संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. मग तुकोबराय सांगतात, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. कंटाळले होते तुकोबराय. ओ देवा ऐका ना, लटी केते फेडा तुका म्हणे जाये पिढा. देवा किती दिवस झाले, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे, अनेक जन्मापासून हे भोगत आलोय देवा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय. मग मी खरं सांगू तुम्हाला, सगळ्यात दुर्लभ जर या जगामध्ये काय असेल तर नरदेह. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, एक तर नरदेह माणसाला मिळत नाही, एक तर नरदेह माणसाला मिळत नाही, मिळाला तर परत टिकत नाही, आणि गेला की परत मिळत नाही. पहिला तर मिळतच नाही ना तो. एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय, आणि मिळाल्यावर टिकल म्हणून काय गॅरंटी आहे? अजिबात नाही. कशा नाही माणूस मरतो. पहिले लोक म्हणायचे माणूस म्हातारा झाल्यावर मरतो, आता मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज. 20 वर्षाच्या पोराला कुठं अटॅक येत असतो का महाराज? 16 वर्षाच्या पोराला हृदयविकाराचा झटका. काही व्हायला लागला आता ताण नका घेऊ. जे कधीच हॉटेलला खात नाही त्याला मूळव्याधी. जे कधीच मसाला खात नाही त्याला मूळव्याधी. जे कधीच चहा पित नाही त्याला शुगर आहे. आणि जो 1 नंबरचा निर्व्यसनी, कधी चहा सुद्धा पित नाही, तंबाखू खात नाही, बिडी पित नाही, सुपारी खात नाही, बडीशोप खात नाही, त्याला कॅन्सर आहे. म्हणजे नेमकं रोग आहे ना, ठरवलं काय काही कळत नाही महाराज. बरं बघा ना, दारुड्याला कॅन्सर नाही, ते पुडी खाताना तिथं याच्यावर लिहिलेलं असतं बघा, हे धूम्रपान निषेध आहे, आणि असं तोंड फाटलेलं असतं, त्याला अजिबात काहीच होत नाही. आणि जे बिचारा कधीच काही करत नाही त्याला कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, शुगरचं प्रमाण वाढलंय, लोकांच्या कोणतीही आता सिर कधी ब्लॉकेज व्हायला लागली काही कळत नाहीये. याचं कारण लोक पैशानं श्रीमंत झाले, लोक प्रॉपर्टीनं श्रीमंत झाले, पण विचाराची बैठक लोकांची दिवसांदिवस काय होत चालली? कमी होत चालली महाराज. बोलायला लोकच राहिले नाही ना. बंगला राहतो 10 कोटीचा आणि घरात 2च विठ्ठल रुक्मिणी. हे तिच्या थोबाडगड पाहतं, तिच्या थोबाडगड राहतं, आणि पोरग पुण्यात राहतं. म्हणजे किती मोठा ताण आहे.
अवघड काम आहे. एवढ्या मोठ्या घरात दोघं जण, पुंडलिक सुद्धा नाही चहा पाजायला, कठीण तळ आहे. म्हणून पूर्वीचे घर लहान होते, पूर्वीचे घर लहान होते, पण त्या लहान घरामध्ये 40-40 लोक ऍडजस्ट होत होते. आता घर मोठे झाले पण राहायला लोक राहिले नाहीये. म्हणून मी एक सांगू का गड्यानो, तुम्ही पार चंद्रावर नाही, तुम्ही सूर्यावर जागा घ्याल, एवढे पुढे चालले तुम्ही, देश महासत्ता होईल. पण 2024चा जर सर्वे केला तर आज लोक विचारानं खूप गरीब झाले, कोणालाच वेळ राहिला नाही. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक हा, कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांचे कलकरम. सगळं मोठ्यांचा आदर संपला, घरात म्हाताऱ्याबाईचं चालत नाही. सर्वांना हे कलियुगाचं काय आहे, ऐका करीचे मेहमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संताचे. या कलियुगाचा नेम आहे. मग या कलियुगामध्ये जर माणसाला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, भगवंताचं चिंतन करा. तुकोबरा देवाला सांगतात, बहु दूरवरी भोगविले भोगा, बहु दूरवरी भोगविले आता पांडुरंगा सोडव देवा, आता मी कंटाळलो बघ, मला या संकटातून सोडव. आणि खरं सांगू का महाराज, मानवी देहावर जीवनात आलेलं कोणतंही संकट असू द्या, ते सोडवण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत पाहिजेत. काय पाहिजेत? देव सखा जरी जगाव घे कृपा करी. अरे किती गुबडाने नाकारलं सूर्य नाही म्हणजे सूर्य नाकारता येत असतो का हो? गुबडाचं दुर्भाग्य असतं की गुबडाला दिवसा दिसत नाही महाराज. गुबडाचं काय आहे? दुर्भाग्य आहे की गुबडाला दिवसा दिसत नाही. असे किती जरी गुबडे एकत्रित झाले आणि ते म्हणले सूर्याचा विरोध करायचा, सूर्याचा विरोध करायचा, सूर्याचा विरोध होत नाही. कारण गुबडाची ताकद फक्त रात्रीचीच असते, दिवसा गुबडाला दिसत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, सगळं जग विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्या सोबत असू द्या. याच्या उलट सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी देव तुमचा विरोध करेल ना महाराज, त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणी सोडवणार? तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. एक रामायणातलं किती गोड उदाहरण आहे पहा. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण घेतला आणि चिखलात घातला. कुठं घातला? चिखलात. तो बाण थंड व्हा म्हणून 10-5 मिनिटं चिखलात बाण ठेवला आणि चिखलातला बाण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने काढला त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. निश्चित जगाच्या मालकाला कळालं की माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलंय. चिखलात हात घातला, ते एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं, थरथर थरथर कापत होतं, शेवटचे श्वास मधूत होतं. त्या बेंडकाला जगाच्या मालकानं हातावर घेतला आणि रडायला लागला जगाचा मालक. आणि त्या बेंडकाला सांगत होता, ए बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस. तू आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? काय म्हणलं बेंडूक?
देव जगाच्या मालक बेंडकाला सांगत होता, बे बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा अनिदार बांध तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकू रडायला लागलं, जगाच्या मालकाकडे पाहत होतं आणि बेंडकान देवाला सांगितलं, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायची देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायची? ज्या दिवशी देव विरोध करेल ना महाराज. आता खरं सांगा, आज आभाळ आलेलं आहे, काही क्षणामध्ये थोडा पाऊस, रात्री थोडा पाऊस होता. पावसाची काही गरज आहे का आता? काही गरज आहे का महाराज? मी खरं सांगू का तुम्हाला? काय नाही महाराज, तुम्ही सगळे गुंठा मंत्री लोक आहे. थोडं मराठवाड्यामध्ये विदर्भात जाऊन पहा, सोयाबीन तोंडाशी आलेली आहे आणि सोयाबीन उभी असताना कमरा इतकाला पाणी सोयाबीनमध्ये. मी तर खरं सांगू, एखाद्या साधूचं जसं अंतकरण असतं ना महाराज, त्याच्यापेक्षा सुंदर अंतकरण शेतकऱ्याचं असतं. काय ताकद दिलेली देवानं शेतकऱ्याकडे. अरे आपल्याला जर एखाद्या व्यवहारामध्ये थोडा तोटा झाला तर आपल्याला करमत नाही. शेतकरी जन्मल्यापासून तोट्यातच आहे महाराज, कधीच तो निराश नाहीये. याचं कारण शेतकऱ्याला दुःख सरकार विरोधात गेल्यानंतर कधीच होत नाही. कारण 1947 पासून 2024 पर्यंत कोणत्याच सरकारने शेतकऱ्याचा विचार केलेला नाही. लक्ष देऊन ऐका, 1947 पासून 2024 पर्यंत कोणत्या शेतकऱ्याचा विचार कोणत्या सरकारने केला नाही. सरकार कोणाचं झालं म्हणून शेतकऱ्याचं होणार आहे? सरकार विरोधात गेल्यानंतर शेतकऱ्याला दुःख नाहीये. दुःख शेतकऱ्याला ज्या दिवशी निसर्ग जाईल त्या दिवशी विरोधात जातं. निसर्ग जर शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर त्यांना दुःख कोणाकडे मांडायचं? अरे कांद्याला भाव कमी असला तर आंदोलन करू शकतो, सोयाबीनला भाव कमी असला तर आंदोलन करू शकतो, कपाशीला भाव कमी असला तर आंदोलन करू शकतो. पण यानं जर गारपीट केली तर आंदोलन कोणासमोर करायचं हाही एक मोठा प्रश्न आहे. म्हणून सगळं जग विरोधात जाऊ द्या तुमच्या, देव नाही विरोधात गेला पाहिजेत. कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी. आणि बाकीचे जेवढे काही लोक आहे महाराज, तेवढे सगळे दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून तुकोबराय देवाला विनंती करतात, बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे विठोबा रखुमाई. जय जय बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्राने दिवस पांडुरंगा. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. माझी बसणाऱ्या मंडळी विनंती, गेलेली सत्ता तुम्ही प्रयत्न केल्यानंतर परत मिळू शकता, गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळेल. पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय ना. प्रत्येकाने जीवनामध्ये भला किसी का कर न सको तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. नाही तुम्हाला कोणाचं चांगलं करता आलं नका करू बाबा, पण एखाद्याचं चांगलं होत असेल त्याच्यामध्ये तरी पाय नका घालू. सगळ्यात आडवी जात जर कोणाची असेल तर माणसाची. तुम्ही तुमच्या अवतीभोवती जेवढे प्राणी तेवढे सगळे पाहा ना. कुत्र कसं आहे, आडवं आहे. मांजर कशी आडवी आहे, गाय कशी, बैल सगळे आडवे.
फक्त देवाने एक उभं जन्माला घातलंय. देव तर डोक्याला हात लावून बसलो, बाबा हे उभं असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल, पण गावातला एक माणूस आडवा गेला सप्ता होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. माणसासारखा विषारी माणूस जगात दुसरा कोणीच नाहीये आणि माणसासारखा आडवा माणूस सुद्धा कोणीच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. वेळ नका जीवनात वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आणि नाही जर तुम्ही देवाचं चिंतन केलं तर महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं भगवंताचं चिंतन करा, जीवनामध्ये वेळ नका वाया घालू. महाराज ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत, असे वैकुंठवासी कैलासवासी आमचे किसनराव दत्तोबा हरगुडे, खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. 1 दिवसासाठी पाऊस येईल म्हणून वॉटरप्रूफ मंडप आहे. महाराज मी तर कधी कधी विचार करतो, मंडपाचं निरीक्षण केलं, सगळे पाहिले, समोरचा मंडप पाहिला, असं कुठं पाहतो आपण एखाद्या मोठ्या शावकाराच्या पोरीचा साखरपुडा असला की दिसतं तुम्हाला या गोष्टी, एखाद्या मोठ्या पैशावाल्या माणसाच्या पोराचा साखरपुडा असला की दिसतंय. मी खरं सांगू का महाराज, मी नेहमी पुणे जिल्ह्यात कीर्तन करत असताना एक वाक्य आवर्जून सांगतो, का पुणे जिल्ह्यात लक्ष्मी पाणी भरती हो, याचं कारण काय आहे? बरोबर आहे का नाही? तुम्ही माणसं आहे, आम्ही माणसाचे, तुमच्याकडे पुढारी ना आमच्याकडे का आतंकवादी थोडे का? आमच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त मुख्यमंत्री आमच्याकडे झालेले आहेत. विलासराव असतील, अशोकराव असतील, वसंतराव नाईक असतील, सगळ्यात जास्त मुख्यमंत्री विदर्भात आणि मराठवाड्यात झाले. तरी सुद्धा तुम्ही एवढे डेव्हलप काय, आणि आम्ही तुमच्यापेक्षा 40 वर्ष माग आहे अजून. किती? आता समृद्धी गेला म्हणून थोडं बरं झालंय, नाही तर पैसेच नव्हते पाहायला भेटत महाराज, काहीच नाही. मग तुम्ही लोक एवढे पुढं काय? याचं कारण ज्यावेळेस आम्ही निरीक्षण केलं त्यावेळेस प्रामुख्यानं लक्षात आलं, अरे एखादा शावकार माणूस जसा आपल्या पोरीच्या लग्नाला खर्च करतो, तेवढा खर्च जर तुम्ही मायबापाच्या पुण्यतिथीला करत असाल तर पाणी तुमच्याकडे लक्ष्मी भरेल का आमच्याकडे? म्हणून नजर लागावी एवढा गोड कार्यक्रम या सर्व हरगुडे कुटुंबियांनी केलं. मग अशी मला अध्यक्षांनी सांगितलं, म्हणे महाराज ही व्यक्ती अशी होती आमच्या जीवनामध्ये, दिंडीसाठी, धर्मशाळेसाठी, आश्रमासाठी कोणती जरी मदत लागली तरी जागृत देवस्थान होतं. कोणतं देवस्थान होतं? जागृत देवस्थान. कधीही तुम्ही त्यांना शब्द टाकला की दादा दिंडीसाठी हे लागतंय, कधीच त्या माणसाच्या मुखातून नाही हा शब्द आला नाहीये. आणि असं सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलंय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. जाता जाता फक्त सर्वांना एवढीच विनंती करायची, देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने एकत्रित या. आज आपल्यावर खूप मोठं संकट आहे. या महाराष्ट्राला बेरोजगारीचं संकट नाही आहे, या महाराष्ट्राला दुष्काळाचं संकट नाही आहे, या महाराष्ट्राला इथून पुढं सगळ्यात मोठं जर संकट कशाचं असेल तर ते फक्त जातीवादाचं आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित राहा. आज जसे कार्यक्रमासाठी एकत्रित आले ना, तसं देशासाठी, धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित या.
मी दररोज कीर्तनातून सांगतो, मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. मग का हो, कधीतरी आपणही आपल्या भगव्या झेंड्याखाली आलं पाहिजेत ना महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज भगवा झेंडा शिवसेनेचा आहे. कोणती शिवसेना आणि कोणती बीजेपी? आता 1.5 वर्ष झाले जन्माला आलेल्या जाती आहे, काही लय पूर्वीच्या नाहीये. 100 वर्षापूर्वी कोणता पक्ष होता हो? कोणताच पक्ष नव्हता. वारकरी संप्रदाय हा 750 वर्षापूर्वीचा आहे. आणि ज्ञानोबरायच्या खांद्यावर, माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या खांद्यावर भगवी पताका होती, म्हणून भगवी पताका ही कोणाची आहे? वारकरी संप्रदायाची. आता आपण दिंडीला जातो पंढरपूरला, आपल्या खांद्यावर कोणती पताका असते हो? हा, मग तो काही पक्ष थोडा आहे काही 100 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय जन्माला अनादी कालापासून आहे. म्हणून भगवं हे तुमच्या आणि माझ्या वारकऱ्याचं प्रतीक आहे. मला एवढंच सांगायचं, जाती जातीमध्ये वाटू नका. इंग्रज ज्यावेळेस भारतात आले त्यांनी भरपूर प्रयत्न केले, भारतावर राज्य करता येत नव्हतं. त्यावेळेस आपल्याच काही फितूर लोकांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला जर भारतावर राज्य करायचं असेल तर या भारतातल्या प्रत्येक लोकांना जाती जातीमध्ये भांडण लावा, म्हणजे तुम्हाला राज्य करायला काय जाईल? सोपं जाईल. प्रत्येकाने एकत्रित या, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे असं म्हणण्यापेक्षा मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, ही भूमिका प्रत्येकानं ठेवा. निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून सर्वांनी एकत्रित, खूप गोड नियोजन आपण सर्वच मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. द्यावे तेवढे धन्यवाद आहे या हरगडी कुटुंबियांना. ज्या ठिकाणून आमचे किसनराव हा कार्यक्रम पाहत असेल, हे सगळं नियोजन, गायक वादक सगळं पाहत असताना त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. तेही विचार करत असेल, मी भाग्यवान बाप आहे. मला वाटतं आमचे संतोष भैया, आमचे राहुल भैया यांनी खूप सुंदर नियोजन केलं. ज्या ठिकाणून तुमचा बाप हे कार्यक्रम पाहत असेल, निश्चित दोन्ही हात वर करून तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवन चांगलं जगा, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे तुकाराम बाबा पांचाळ गुरुजींच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांच्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला मोहिनी घातली अशा